विशाल चिकुळव मुख्य पंचांच्या भूमिकेत. सहा षटकांचा सामना आहे. चला स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं, सर्व प्रमुख पाहुण्यांचं. अंतिम सामना ग्रँड फिनालेचा सामना होतोय. मारदवी जिमखाना मायनी विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स सांगली. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो मायनी संघाने. आता दोन्ही प्रमुख फलंदाज मैदानामध्ये धनंजय डुबल आणि श्याम एडगे. चलिए स्वागत है आप सबका. ग्रैंड फिनाले का मुकाबला ऑल सेट 6 ओवर का मुकाबला है. पहली गेंद के साथ गेंदबाज महेश पवार, स्ट्राइकर एंड बल्लेबाज है धनंजय डुबल. दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान और पहली गेंद इस अंतिम मुकाबले की. पहली गेंद बड़ा शॉट, हवा में गेंद है संजय के सीधा हाथ में. विकेट के साथ शुरुआत धनंजय डुबल. बैक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आम्हाला दिलं ते सन्माननीय विकासजी यादव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिला चेंडू पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज सुशील समकाळ संघाचा कर्णधार मैदानामध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे गाडी आपली मैदानात आणू नका. गेंद के साथ एक बार फिर गेंदबाज महेश, नए बल्लेबाज सुशील समकाळ स्ट्राइक पर. ऑप्स्टम के बाहर की गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास जाती हुई डिक्लेयर के क्षेत्र में. इस गेंद पर मिलेंगे डिक्लेयर के रूप में 2 रन. इन 2 रनों के साथ मोरिया स्पोर्ट्स सांगली के स्कोरबोर्ड के ऊपर पहले रन. सगळ्या प्रेक्षकांचं अत्यंत मनापासून स्वागत आहे. कृष्णकाठ प्रीमियर लीग अर्थात डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब स्मृती चषक 2020-22 आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महेंद्रप्पा लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. चॅलेंजर्स ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं अत्यंत मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. मी आमच्या चॅलेंजर्सचा होनहार खेळाडू करण मोटकट्टे याला विनंती करतो की आपण या ठिकाणी महेंद्रप्पांचा स्वागतपर सत्कार करायचा आहे. आदरणीय महेंद्रप्पा लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आदरणीय आमचे खेळाडू करण मोटकट्टे करतात. चार गेंदों का खेल हो चुका है. स्कोरबोर्ड के ऊपर 2 रन. धनंजय डुबल का एक बड़ा विकेट खो चुकी टीम मोरिया स्पोर्ट्स सांगली. अगली गेंदबाज महेश की. फील्ड में थोड़ा सा बदलाव होता हुआ सुशील समकाळ के लिए. पावर प्ले का खेल चल रहा है. मात्र 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर. बड़ा शॉट, इस बार अच्छा कनेक्शन है. गेंद जाती बॉलर के बाद 6 रन.
एक खिलाड़ी हटाया था कप्तान ने और अगली गेंद पर कदमों का इस्तेमाल किया, लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से खेल दिया इस गेंद को 6 रनों के लिए। 6 के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 8 रन। पहले ओवर की आखिरी गेंद अब शेष है। 5 गेंदों के बाद 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ग्रैंड फिनाले का मुकाबला है। महेश के सामने एक बार फिर सुशील समकाड़। दोनों टीमों में स्टार्स भरे हुए, लेकिन इस आखिरी मुकाबले में कौन चमकेगा? एक बार फिर बड़ा शॉट खेलने का प्रयास, इस बार जाती हुई गेंद डिक्लेयर के क्षेत्र में 2 रनों के लिए। इसी के साथ पहले ओवर की यहां पर समाप्ति। 1 ओवर के बाद 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर। सत्कार होतोय। व्यापारी बंधूंना विनंती आहे, आप्पांसाठी येतात तुमच्याकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्यासाठी आप्पा तारणहार आहेत, लक्षात घ्या. धन्यवाद, धन्यवाद आप्पा, धन्यवाद करण. या ठिकाणी आणखी एक सुरत फटका जातो. 6 धावा. टू व्हीलर गाड्यांना मी परत एकदा विनंती करतोय, कृपया आपण आपल्या टू व्हीलर जरा रस्त्याच्या कडेला घ्यायच्या आहेत. बाळासाहेबांच्या गाड्या हात आल्या पाहिजेत, लक्षात घ्या. आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिला आहात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण 4 चांद लावलेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सगळ्यांच्या मुळेच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होत आहे. बॉलिंग मार्कवर फिर एक बार चेतन. हा चेंडू तरकवलाय, श्यामच्या बॅटमधून निघाला सुरेख चौकार. जबरदस्त फटका. आता मान्यवरांना विनंती आहे, आपण नाही उठलं तरी चालेल. बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित भिलवडगावच्या सरपंच आदरणीय विद्याताई पाटील उपस्थित आहेत. मी शीतल माने आपल्याला विनंती करतो की आपण विद्याताईंचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद शीतल माने. आणि या ठिकाणी विद्याताईंचं स्वागत होतंय. क्या घ्या परत. प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, विश्वजित दादांचं आगमन अगदी थोड्याच वेळात होतंय. आपण कृपया गाड्या ज्यांच्या असतील, कृपया आपण गाड्या जाओ जाओ जाओ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25-25. आजच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांचं स्वागत. मी डॉक्टर प्रकाश मगदूम आपल्याला विनंती करते, आपण भाऊंचं स्वागत करायचं आहे.
धन्यवाद डॉक्टर, मनापासून धन्यवाद. चंदूभाऊंचं सुद्धा मनापासून धन्यवाद. मला नेहमी ज्यांचं मार्गदर्शन मिळतं ते आदरणीय चंदूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय बाळासाहेब काका मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन चव्हाण सर, आपल्याला विनंती आहे, आपण बाळू काकांचं स्वागत करायचं आहे. चला पुढचं षटक घेऊन येतोय. सुरेख गोलंदाजी आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलाय. बाळासाहेब काका मोहिते यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सचिन चव्हाण सर या ठिकाणी बाळासाहेब काकांचं स्वागत करत आहेत. धन्यवाद काका. यानंतर तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आदरणीय विलास अण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश गाडगे, आपल्याला विनंती आहे, आपण अण्णांचं स्वागत करायचं आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉलिंग मार्कवर परत एकदा हा चेंडू तरकाला श्यामच्या बॅटमधून गेला. सुरेख षटकार. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन बिलोडचे माजी सरपंच शहाजीभाऊ गुरु उपस्थित आहेत. महेश कानेटकर, आपल्याला विनंती करतोय, आपण शहाजीभाऊंचं स्वागत करायचं आहे. श्याम मेडके, वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तरकवण्याचा प्रयत्न सरळ जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चितपणे मिळेल. अत्यंत तुल्यबळ असे दोन्ही संघ आहेत आणि निश्चितपणे आपल्याला चांगला सामना या ठिकाणी बघायला मिळेल. प्रेक्षकांना फक्त विनंती आहे, आपण बाउंड्रीच्या आत येऊ नका. आपलं समर्थन, आपला सपोर्ट निश्चितपणे संघाचं मनोधैर्य वाढवत असतो आणि आपण गेल्या 2 दिवसापासून प्रत्येक संघाचं मनोधैर्य वाढवतात. बॉलिंग मार्कवर फिर एक बार फुलटॉस पद्धतीचा चेंडू तरकवला 2 धावांसाठी. सुशील संकपाळ याच्या मॅटमधून निघालेला आहे धावा. आमचे मित्र आणि ज्यांचं नेहमी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं ते आदरणीय सन्माननीय राजेंद्र मोहिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दीपक शिंदे, आपल्याला विनंती करतो की आपण राजेंद्र मोहिते सरांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सन्माननीय राजेंद्र मोहिते सर यांचं या ठिकाणी स्वागत होतं. सुरेख चेंडू. धन्यवाद मोहिते सर, धन्यवाद दीपक. यानंतर संदीप मोटकट्टे यांना विनंती करतो की आपण बीडी पाटील सर यांचं स्वागत करायचं आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35. शेवटची 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 35. तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब तात्या मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबासाहेब तात्यांचं स्वागत. सिद्धार्थ कुर्णे, आपल्याला विनंती आहे, आपण तात्यांचं स्वागत करायचं आहे. बिलोडगावचे उपसरपंच आदरणीय पृथ्वीराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. बॉलिंग मार्कवर
माय नेम इज लखन. बॉलिंग मार्क वरती लखन आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो आपल्याला बघायचं आहे. बॉलिंग मार्कवर लखन सकट, षटकारांचा बादशाह, विकेटसाठी तेवढाच सुचलेला. बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू घेऊन तयार आहे. सुरेख फटका सरळ जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी आमचे सगळे द्या ना मगाशी सांगितलं. या ठिकाणी आमचे व्यापारी एकता असोसिएशनचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण सर्वांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. महेश शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू तांबोळी उपस्थित आहेत. सचिन नावळे उपस्थित आहेत. अशोक आष्टेकर उपस्थित आहेत. घनश्याम रेळेकर, बशीर अत्तार, बापू जगताप ही सगळी मान्यवर मंडळी, आमच्यावर मनापासून प्रेम करणारी, खेळावर मनापासून प्रेम करणारी मंडळी उपस्थित आहेत. या दरम्यान लखन सकट, हा जबरदस्त फटका फसलाय पण, आणि या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. झेल सुटलाय. डीजे वाले बाबू जरा माझ्याकडे लक्ष द्या. आमच्या सगळ्या व्यापारी एकता असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण सर्वांनी पुष्पगुच्छ द्यावा अशी विनंती आहे. या ठिकाणी युट्यूबला आम्हाला ज्यांनी महत्वाचं सहकार्य केलं ते महेश चौले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सलीम सोनेखान, आपल्याला विनंती करतो की आपण महेश सरांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी तहसीलदार आदरणीय सन्माननीय डाणे साहेब उपस्थित होत आहेत. डाणे साहेबांचे मी अत्यंत मनापासून स्वागत करतो आहे. आमचे चेंडू तरकवण्याचा प्रयत्न, एक धावावरती समाधान मानावं लागते का बघूया. एक धावावरती समाधान मानावं लागतंय. आमचे शशिकांत सातपुते, अविनाश शेळके, दिलीप कोरे आमचे उपस्थित आहेत. दिलीप कोरेंचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो, कारण भिलवडीची ही नवीन ओळख राष्ट्रगीताचं गाव म्हणून होते आहे. आणि राष्ट्रगीताचं गाव म्हणून होत असताना ज्यांनी आपल्या घरावरती स्पीकर लावण्याची आम्हाला परमिशन दिली ते दिलीप कोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीप दादा, मनापासून स्वागत आहे. त्यांचं सुद्धा आपण सर्वांनी स्वागत करा. बाबा सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलिंग मार्कवर परत एकदा लखन सकट, जबरदस्त फटका, 6 धावांसाठी ब्युटिफुल शॉट फ्रॉम श्याम. हा चेंडू तरकवलाय आणि या ठिकाणी झेलबाद होतोय श्याम येडके. पासून धन्यवाद. चला स्कोर सांगा, स्कोर सांगा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51-51. आमचे स्कोरर आहेत दीपक गुरव, सामन्याचे पंच म्हणून काम करतात विशाल गुरव आणि आकाश शितोळे सर. चला प्रेक्षकांना विनंती आहे, घोषणा देऊया का आपण, एक घोषणा देऊया का, एक घोषणा देऊया का. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी
आपला उत्साह शेवटपर्यंत असाच राहिला पाहिजे. मैदानामध्ये फलंदाजीसाठी गेलेला जो फलंदाज आहे इंजमाम नायकवडी, अपाजे मिरजेमध्ये नायकवडी कुटुंबीय आहे, त्या नायकवडी कुटुंबियातला हा सदस्य आहे, ज्यांच्या घरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले अनेक सदस्य नगरसेवक म्हणून निवडून येतात, त्यांच्याच घरातला हा सदस्य आहे. दिलीप माने या ठिकाणी उपस्थित आहेत, मोहन तावदर या ठिकाणी उपस्थित आहेत, घनश्याम मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवर मंडळींचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला आता स्टेजवरची जरा गर्दी कमी करा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सांगली संघाची धावसंख्या 51-51. शेवटची 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये आपल्याला बघायचं आहे की सांगली संघ किती धावांचं टार्गेट मायनी संघासमोर पेश करतोय. सामन्यासाठी उपस्थित तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आपण ज्या जल्लोषामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात, खरं तर आमच्यासाठी अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. बिलोडगावचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील, आपणाला विनंती आहे आपण मंचावरती या. विनंती आहे पृथ्वीराज पाटील, आपणाला आपण मंचावरती या. बॉलिंग मार्कवर जबरदस्त फटका. क्या बात है, क्या बात है, बेहतरीन. उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांचं स्वागत करायचं आहे. चला जबरदस्त महामुकाबला डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब स्मृती चषक अर्थात कृष्णकाठ प्रीमियर लीग सीझन 7च्या निमित्ताने उपस्थित तमाम दर्शकांचं तमाम प्रमुख पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला जरा 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 स्पीडअप करा, स्पीडअप करा. ठीक आहे, ठीक आहे. जबरदस्त फटका सरळ जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव काय रोखू शकत नाहीत. आता स्ट्राईक वरती आहे इंजमाम नायकवडी, वन ऑफ द बेस्ट बॅट्समन इन सांगली डिस्ट्रिक्ट, बेहतरीन बल्लेबाज फ्रॉम मिरज. विकास यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन चव्हाण सर, आपल्याला विनंती आहे विकास यादव साहेबांचं आपण स्वागत करावं. चेंडू तरकवण्याचा प्रयत्न सरळ जातोय 1 धावेसाठी. या ठिकाणी विकास यादव साहेबांचा सत्कार होतो आहे. जबरदस्त फटका 6 धावांसाठी. सदैव जनतेसोबत असणारे एकमेव मंत्री आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
परत एक जबरदस्त फटका, क्या बात है सुशील. पाच षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर दीपक गुरव, हिम्मत गुरव आणि आमचे युट्यूब लाईव्हचे विशाल आम्हाला सांगतात संघाची धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 71. पृथ्वीराज पाटील युवा शक्तीच्या वतीनं सुशील संकपाळ यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे. धन्यवाद पृथ्वीराज पाटील युवा शक्ती. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत 16 चेंडूमध्ये 41 धावांवरती नाबाद आहेत सुशील संकपाळ. चला बॉलिंग मार्क वरती कोण आहे? बॉलिंग मार्क वरती सतपाल खाडे. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून तहे दिल से हार्दिक स्वागत. चेंडू तरकवला 1 धावेसाठी डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. द मॅन इन फॉर्म सुशील सपकाळ 16 चेंडूमध्ये 41 धावांवरती नाबाद आहे. श्याम मेडके आउट झाल्यानंतर त्याने संघाची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारली आहे आणि चांगल्या रतीनं ती पेललेली आहे. चेंडू तरकवला कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते का? आणि या ठिकाणी धाव बाद होतात इंजमाम नायकवडी. सुरेख क्षेत्र उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. चला बॉलिंग मार्क वरती सतपाल खाडे. चला वेळ जो थोडा जास्त जातोय. तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. सुरेख चेंडू बॅट्समन इन फॉर्म सुशील सपकाळ या ठिकाणी बीट होतोय. गुड स्टार्ट फ्रॉम सतपाल खाडे. चला यानंतरची कॉमेंट्री आणि यानंतरचं समालोचन आपल्याला ऐकायचं आहे. या शेवटच्या षटकातला रोमांच घेऊन येत आहेत प्रवीण मोहिते, आजचा बर्थडे बॉय. थैंक यू दादा. वाइड गेंद एक्स्ट्रा के रूप में 1 रन 1+1. थोड़ी सी खराब गेंदबाजी है गेंदबाज सतपाल खाड़े की. तीन गेंदों का खेल शेष है इस मुकाबले के पहले पारी में. आखिरी 3 गेंदे बल्लेबाज सुशील संकाळ 41 पे नाबाद है. 74 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. गेंदबाज एक बार फिर तैयार. सतपाल खाड़े सामने बल्लेबाज सुशील संकाळ. बड़ा शॉट खेलेगा प्रयास और गेंद पेड़ में टकराते हुए 2 रन डिक्लेयर के रूप में. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ेगा. 76 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 43 पे सुशील संकाळ. 2 गेंदों का अभी भी खेल शेष है. क्या 50 का आंकड़ा छू पाएंगे बल्लेबाज यहां से? गेंदबाज एक बार फिर तैयार. ग्रैंड फिनाले का मुकाबला कप्तानी पारी खेलते हुए बल्लेबाज इस टीम के कप्तान है सुशील संकाळ फिलहाल स्ट्राइक पर. सतपाल की अगली गेंद खराब गेंद है
लेग अंपायर की तरफ नजर है, लेग अंपायर का फैसला आ चुका है, नो बॉल उसके ऊपर डिक्लेयर के रूप में आ चुके हैं। कुल 2 रन, 1+2, 3 रन एक्स्ट्रा के रूप में, उसके साथ फ्री हिट। गेंदबाजी खराब, उसका पूरा फायदा उठा रही है फिलहाल टीम मोरिया स्पोर्ट्स सांगली। हाई प्रेशर मुकाबले में प्रेशर यहां पर दिख रहा है मायने के खिलाड़ियों के ऊपर। गेंदबाज एक बार फिर तैयार, फेड गेंद के साथ बल्लेबाज सुशील के लिए। एक और हवाई फायर, 6 रन, इसी के साथ सुशील का 50। छह के साथ सुशील के 50, 51 रन पे नाबाद है। 5 छक्के अब तक लगा चुके इस पारी में सुशील संपकार। एक बार फिर स्ट्राइक रेट पे 6 छक्के लगा चुके, माफ कीजिएगा, एक भी चौका नहीं। 20 गेंदे, 51 रन। आखिरी गेंद इस मुकाबले के पहले पारी के 85 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 85 रन ऑन द बोर्ड। एक बार फिर बढ़िया शॉट, इस बार पॉइंट के ऊपर से 6 रन। त्यांचंही सहर्ष स्वागत सन्माननीय पत्रकार रोहितजी रोकडे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। 91 धावा स्कोरबोर्डवर सामना जिंकण्यासाठी मार्दवी जिमखाना मायणी संघाला 92 धावांची गरज आहे। 36 चेंडूत 92 धावा। सुशील संपकाळ 21 चेंडू 57 धावांची एक बहरदार टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मार्दवी जिमखाना मायनी संघाने, पण 91 धावा स्कोरबोर्डवर सुशील संपकाळ एक विस्फोटक फलंदाजी। आजच्या या फायनल सामन्यात, सेमीफायनल सामन्यात मॅन ऑफ द मॅच होता सुशील आणि फायनल सामन्यात तोच फॉर्म त्याने दाखवलाय। जिंकण्यासाठी 36 चेंडूत 92 धावांची गरज आहे। आजच्या सामन्याचे, आजच्या या बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे, हम सबकी दिल की धडकन आदरणीय डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब अगदी 5 मिनिटांमध्ये आता मैदानावरती येत आहेत। मी अजूनही विनंती करतो की आपण जर गाड्या लावल्या असतील तर कृपया आपण त्या गाड्या इतर ठिकाणी पार्क करायच्या आहेत। 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी विश्वजीत दादांचं आगमन होत आहे। आमचा हलगी पथक सज्ज आहे का?
विश्वजित दादांचं आगमन 10 मिनिटांमध्ये होत आहे. 10 मिनिटांमध्ये आजच्या सामन्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब येत आहेत. आपल्याला एक विनंती असणार आहे, जोरदार जल्लोषामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. जरा लवकर. उमेश, रमजान, जरा लगेच जावा तुम्ही. तू तिथंच थांब. आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं स्वागत. आपण सगळ्यांनी हे सामने फक्त चॅलेंजर्सनं घेतलेले नाहीत, आपल्या सगळ्याची मोलाची साथ आहे, म्हणून हे सामने या ठिकाणी पार पडतायत. अशा वेळेला या ठिकाणी येणाऱ्या प्रमुख पाहुणे पण इतर कुठले नाहीत, आपल्या घरचे आहेत. आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं स्वागत आपण सर्वांनी जल्लोषात करायचं आहे. आपण ज्या वेळेला बाळासाहेब येतील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. चला, सामना सुरू होतो. पहिलं षटक घेऊन येतोय सुशील सपकाळ. आज चेतन चिंचकरचा फटका. 6 धावा. सुरुवात झाली. चेतन चिंचकर. हा सामना मायनी संघाला जिंकायचा असेल तर मैदानावरती 2 बघता लखन सकट आणि चेतन चिंचकर यांना चमकावंच लागेल. या ठिकाणी आणखी एक विनंती राहणार आहे. विश्वजित कदम साहेब या ठिकाणी आल्यानंतर सामना 1-2 मिनिटं फक्त थांबेल. पंचांना विनंती आहे, आपण त्यावेळेला बाळासाहेबांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण 2 मिनिटं आल्यानंतर आता सामना आपण कंटिन्यू करा. चला, प्रेक्षकांना विनंती आहे, फक्त रेषेच्या आत कुणी येऊ नका. चला, पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती, व्यापारी एकता असोसिएशन सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहिजे. लक्षात घ्या, हसू पाहिजे. बॉलिंग मार्क वरती परत एकदा तयार सुशील. तिसरा चेंडू घेऊन 2 चेंडूमध्ये 8 धावा. सुरुवात बेहतरीन, जबरदस्त. परत एक चेंडू तरकवला, परत जाते 2 धावांसाठी. आर्यन शुभम, जरा लवकर बॉल टाका मागच्यात. समीर, चार गेंदे स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन. पहली गेंद पे छक्का, उसके बाद लगातार अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज सुशील समकाल बल्ले के साथ एक शानदार पारी. गेंद के साथ पहला ओवर लेकर पहली गेंद पे दबाव बनाया था, लेकिन उसके बाद अच्छी वापसी गेंदबाज की. मात्र 10 रन 4 गेंदों के बाद. ओवर की 5वीं गेंद. बल्लेबाज एक बार फिर स्ट्राइक पर चेतन चिंचकर. दोनों कप्तान एक दूसरे के सामने. बड़ा शॉट खेलेगा प्रयास. गेंद हवा में. प्रयास अच्छा था इंतजाम का, लेकिन हाथ में आया, लेकिन मुंह नहीं लगा. ये बात हो गई. 1 रन मिल चुका है. डेढ़ दूसरा रन का प्रयास हो रहा है, लेकिन लखन सकट ने वहां पर मना किया. मात्र 1 रन के ऊपर संतुष्ट रह गए लखन सकट. अब स्ट्राइक रेंज पे थ्रो बहुत ही शानदार था वहां पर, लेकिन बल्लेबाज अपने क्रीज में पहुंच चुके थे. 5 गेंदों के बाद स्कोरबोर्ड के ऊपर 11 रन. 92 रनों का लक्ष्य लेकर मैदान में उतरी है टीम. इस ओवर की पहले ओवर के आखिरी गेंद. लखन सकट मैन इन फॉर्म स्ट्राइकर एंड पे.
लखन के लिए अब फील्ड की बात है तो 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, मिड विकेट और लॉन्ग ऑन। सुशील के इस ओवर की आखिरी गेंद है। गेंदबाज तैयार, सुशील संकार, सामने बल्लेबाज लखन सकट। बड़ा शॉट खेला लखन ने, 6 के साथ लखन का खाता खुलता हुआ, पहले ओवर की समाप्ति। रोहित सूर्यवंशी के हाथ में गेंद, सामने चेतन चिंचकर, पहले ओवर से 17 रन। अब कुल 30 गेंदों का खेल शेष है, 75 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। 30 गेंदे 75 रन, यह समीकरण फिलहाल बना हुआ है, यह मुकाबला और यह ट्रॉफी जीतने के लिए मारदवी जिमखाना माइनी टीम के लिए। गेंद के साथ रोहित सूर्यवंशी अब तक 2 हैट्रिक्स ले चुके हैं इस प्रतियोगिता में। एक बार फिर गेंद के साथ उम्मीद उनके ऊपर। स्ट्राइक रेट पे फिलहाल बल्लेबाज है चेतन चिंचकर। पहली गेंद इस दूसरे ओवर की, रोहित के सामने चेतन। ऑप्स्टम के बाहर, बढ़िया स्ट्रोक, गेंद जाने बॉलर के बाहर, फ्लैट छक्का पहली गेंद पर। के लिए कलम के नहीं, हौसलों की जरूरत होती है, वो हौसले लेकर मैदान में उतरी है फिलहाल मायने की टीम। मात्र 7 गेंदों का खेल हो चुका है, 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगली गेंद, हर गेंद के बाद थोड़ा सा डिस्कशन चलता हुआ, क्योंकि प्रेशर वाला मुकाबला दोनों टीमों के लिए। सांगली की टीम पिछले साल उप विजेता थी, इस साल एक बार फिर ग्रैंड फिनाले खेल रही है। अगली गेंद चेतन के लिए, बड़ा शॉट खेलेगा प्रयास, इस बार जाएगी डिक्लेयर के क्षेत्र में, मिलेंगे मात्र 2 रन। 2 रनों के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 25 रन, 25 रन ऑन द बोर्ड। मात्र 8 गेंदों का खेल हो चुका है, पावर प्ले की 4 गेंदें भी विशेष है। जवळ आले काय नाही काय पुढे घेतो दिसणारच नाही दिसत खाली घेतो कॅमेरा खाली घेतो
चला या ठिकाणी सामना सुरू होतोय. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय विश्वजित दादांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सामना सुरू होतोय. परत एकदा ग्राउंड क्लिअर करा, ग्राउंड क्लिअर करा. अतुल गारगे ग्राउंड क्लिअर करा, ग्राउंड क्लिअर करा. चला ग्राउंड क्लिअर करा, लगेच सामना सुरू होतोय. चला ग्राउंड क्लिअर करा, विनंती आहे सगळ्यांना. चला टीम चॅलेंजर्स विनंती आहे, ग्राउंड क्लिअर करा. तुम्ही एका जागेवर थांबू नका. प्रवीण, प्रवीण कॉमेंट्री करतोयस तू. बाळासाहेब या ठिकाणी गेली 7 वर्षे आम्ही वाट बघतोय. एकदा समाधानाने त्यांना सामना बघायला हे करा, डिस्टर्ब करू नका आता कुणी, विनंती आहे. चला सामना लगेच सुरू करा, करा सुरू करा. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या खेळाडूंची. सामना या ठिकाणी लगेच सुरू होतोय. थैंक यू दादा. मुकाबला शुरू. रोहित के सामने बल्लेबाज एक बार फिर चेतन चिंचकर. स्कोरबोर्ड के ऊपर 1.2 ओवर्स के बाद 25 रन, 92 रनों का लक्ष्य मुकाबला जीतने के लिए. बढ़िया गेंद, खिलाड़ी वहां पर तैनात, इंतजाम सीधा उनके हाथ में. डॉट बॉल. पहली 3 गेंदें 8 रन अब तक आ चुके. पावर प्ले की आखिरी 3 गेंदें अब शेष है. कुल 6 ओवरों का यह मुकाबला है. अब तक अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी की है चेतन चिंचकर ने, लेकिन इस रिदम को जारी रखना होगा आखिरी गेंद तक. एक बड़ा लक्ष्य सामने. बड़ा शॉट खेलेगा प्रयास, लेकिन इस बार मिलेंगे मात्र 2 रन डिक्लेयर के रूप में. 27 रन, 10 गेंदों का खेल हो चुका है. 26 गेंदों में 65 रनों की अभी भी आवश्यकता है. छब्बीस गेंदे 65 रन. चेतन चिंचकर स्ट्राइक पर. गेंद के साथ एक बार फिर रोहित सूर्यवंशी, मैन विद गोल्डन आर्म, अब तक रहा यह सांगली टीम के लिए. एक बार फिर रोहित, राइट आर्म ओवर द विकेट चेतन के लिए. बड़ा शॉट खेलेगा प्रयास. डीप में खिलाड़ी है, लेकिन क्या पकड़ने में कामयाब रहेंगे. शानदार एफर्ट वापस सुशील बुर्ले का. मात्र 1 रन यहां पर मिलता हुआ. चेतन चिंचकर दूसरा रन चाहते थे, लेकिन लखन सकट ने मना किया. सिंगल के ऊपर रहेंगे संतुष्ट. एक रन के साथ 28 रन. दूसरे ओवर के आखिरी गेंद शेष है. लखन सकट विल बी ऑन स्ट्राइक. एक गेंद खेल चुके हैं, छक्का लगा चुके हैं उस गेंद पर. गेंदबाज तैयार. गेंद के साथ रोहित सूर्यवंशी. सामने लखन सकट. 28 रन. पच्चीस गेंदें 64 रनों की अभी भी आवश्यकता है. सांगली की टीम थोड़ा सा स्पीड अप कीजिए. फील्ड में थोड़ा सा बदलाव हो रहा है लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए. लेग साइड में दोनों खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर. लॉन्ग ऑन और डीप स्क्वायर लेग. ऑफ साइड पूरी तरीके से 30 यार्ड सर्कल के अंदर पैक किया हुआ है. रोहित की अगली गेंद लखन के लिए. पुल करने का प्रयास था लखन का, गति से बीट किया. इसी के साथ ओवर की यहां पर हो चुकी है समाप्ति. 2 ओवरों का खेल समाप्त. 2 के बाद 28. अब 24 गेंदें. मुकाबला जीतने के लिए 64 रनों की आवश्यकता है. 24 गेंदें 64 रन. आखिरी 4 ओवर्स का खेल शेष है. 64 रनों की आवश्यकता चैंपियन बनने के लिए. टीम मीटिंग मत लीजिए सांगली की टीम. थैंक यू.
ज्यांनी खरं तर गेले 10 दिवस लाईव्ह साठी आपल्याला इंटरनेटची सुविधा केली ते महावीर नवलेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. महावीर नवलेजी ज्यांनी इंटरनेटची आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 24 चेंडू 64 धावाची गरज हा सामना जिंकण्यासाठी मार्दवी जिमखाना माइंड या संघाला. 24 गेंदे 64 रन गेंद के साथ अब सुशील बुरले पिछले मुकाबले में सेमीफाइनल के मुकाबले में मेडन ओवर डाला था. एकमात्र मेडन ओवर अब तक इस प्रतियोगिता का वो डाल चुके हैं सुशील बुरले. गेंद के साथ तैयार. उनके सामने बल्लेबाज स्ट्राइक रेंज पे चेतन चिंचकर. तीसरे ओवर की अब शुरुआत होने वाली है. पावर प्ले के बाद का खेल है. अब 5 खिलाड़ी 30 यार्ड घेरे के बाहर तैनात कर सकते हैं कप्तान. पूरा प्रोटेक्शन गेंदबाज सुशील के पास. पहली गेंद इस ओवर की. पहली गेंद ओवर बॉल के साथ शुरुआत की. डिप में खिलाड़ी तैनात. श्याम जब तक फेल करके थ्रो करेंगे सिंगल बहुत ही आसानी के साथ मिलता हुआ. 1 रन के साथ इस ओवर की शुरुआत. इस 1 रन के साथ 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 29 रन ऑन द बोर्ड. 23 गेंदे 63 रन. हर गेंद के बाद समीकरण बदल रहे हैं. लखन सकट के ऊपर नजरें इस मुकाबले में. लखन अब तक मात्र 2 गेंदे खेल चुके हैं और 6 रन बनाकर नाबाद. चेतन चिंचकर 11 गेंदे खेलकर 23 रन बनाकर नाबाद है. लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए फील्ड में थोड़ा सा और बदलाव. अगली गेंद सुशील बुरले की. स्ट्राइक रेट पे बल्लेबाज है लखन सकट. इस बार गति से बीट किया. बड़ा शॉट खेलने का प्रयास था लेकिन कोई संपर्क नहीं. बल्ले और गेंद के बीच. गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर धनंजय डुबल के हाथ में. डॉट बॉल. और डॉट बॉल यहां पर बहुत कीमती होने वाला है सांगली टीम के लिए. एक अच्छा स्कोर खड़ा करने के बाद अच्छी गेंदबाजी. पावर प्ले में 28 रन आए थे लेकिन उसके बाद अब सुशील बुरले 2 गेंदों में मात्र 1 रन. तीसरी गेंद अब इस ओवर की. बड़ा शॉट. स्टैंड एंड डिलीवर. 6 रन. टीम चॅलेंजर्स चेंडू आपण मैदानात टाकायचा आहे. दुसरा चेंडू पंचांकडे आहे. सामना परत एकदा सुरू होतोय. इस ओवर के अब तक 3 गेंदे हो चुके हैं. 7 रन आ चुके हैं. पिछली गेंद पर लखन सकट का एक शानदार स्ट्रोक. स्कोरबोर्ड के ऊपर 35 रन. 2.3 गेंदों का खेल हो चुका है. 15 में 35 बन चुके हैं. अब बचे हुए 21 में 57 रनों की आवश्यकता है. 21 गेंदे 57 रन. मुकाबला जीतने के लिए सुशील बुरले के सामने लखन सकट की बैटल इस मुकाबले का. ये गति थी इस गेंद पर लेकिन अनुशासन की कमी. वाइड +1 2 रन एक्स्ट्रा के रूप में डाउन द लेग साइड. ये गेंद थोड़ी सी खराब गेंदबाज की. इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ेगा. स्कोरबोर्ड के ऊपर अब कुल 37 रन. 37 रन ऑन द बोर्ड. गेंदबाज एक बार फिर तैयार. सुशील बुरले. सामने बल्लेबाज लखन सकट. छोटी गेंद पुल करने का प्रयास. डिप में खिलाड़ी और रोहित. शानदार प्रयास था लेकिन कैरी नहीं की गेंद उनके तक. 1 रन आसानी के साथ मिलता हुआ. पूरी जान झोंक कर सांगली की टीम फील्डिंग कर रही है इस मुकाबले में लेकिन अब तक वो पहली सफलता उनको मिली नहीं. 38 रन. 2.4 गेंदों का खेल हो चुका है. इस ओवर की आखिरी 2 गेंदें. चेतन चिंचकर फिलहाल स्ट्राइक पर. लखन सकट 5 गेंदे 13 रन. चेतन चिंचकर 11 गेंदे 23 रन. 16 गेंदों में 38 बन चुके हैं. गेंदबाज एक बार फिर तैयार. सुशील बुरले. बड़ा शॉट खेला इस बार चेतन ने. खिलाड़ी है वहां पर जाफर लेकिन उनके सर के ऊपर से फ्लैट छक्का. एक और 6. थैंक यू.
थैंक यू डीजे। स्कोरबोर्ड के ऊपर तीसरे ओवर की आखिरी गेंद है। लक्ष्य बड़ा था लेकिन उसका पीछा जिस तरीके से किया है माही ने, शानदार प्रदर्शन अब तक दोनों प्रारंभिक बल्लेबाजों का। सुशील बुर्ले, इस ओवर की आखिरी गेंद है ये। स्ट्राइक रेंज पे बल्लेबाज तैयार, चेतन चिंचकर। कट करने का प्रयास, अपील हो रही है, वॉकआउट करते हुए चेतन चिंचकर। पहला झटका लग चुका है माधवी जिमखाना मायनी को। थैंक यू डीजे। स्कोरबोर्ड के ऊपर 44 18 चेंडू 48 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी। स्पीडअप कीजिए, सांगली की टीम चला स्पीडअप करा। गेंद के साथ अब गेंदबाजी में संतोष नागरगोजे सर। स्ट्राइक रेंज पे बल्लेबाज लखन सकट, नए बल्लेबाज सूरज सावड़े नंबर 3 पर। प्रमोशन मिला इस मुकाबले में सूरज को। फील्ड में थोड़ा सा और बदलाव, ऑफ साइड में सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर है, मात्र एक खिलाड़ी छोड़कर। पहले गेंद स्विप करने का प्रयास था, बड़ा शॉट खेलने का प्रयास था लखन का, लेकिन कोई संपर्क नहीं बल्ले और गेंद के बीच। पिछले ओवर के आखिरी गेंद पे विकेट, इस ओवर की पहली गेंद डॉट। 3.1 ओवर्स के बाद स्कोरबोर्ड के ऊपर 44 रन। गेंदबाज एक बार फिर तैयार हो गए। संतोष नागरगोजे, एक एक्सपीरियंस है इनके पास और इस बड़े मुकाबले में एक्सपीरियंस का बहुत ज्यादा मूल्य होता है। 17 गेंदों का खेल अभी भी शेष है। मुकाबला जीतने के लिए कुल 48 रनों का लक्ष्य सामने। बड़ा शॉट खेला है, पुल किया इस बार लखन सकट ने, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे शाम एड़ गए। बड़ा विकेट, लखन सकट बैक टू द पवेलियन। सतपाल खाड़े नए बल्लेबाज मैदान की तरफ। 44 रन 2 विकेटों के नुकसान पर नंबर 4 पर सतपाल खाड़े। 16 गेंदे 48 रनों की आवश्यकता। धन्यवाद प्रवीण। या ठिकाणी विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती ठराव घेत आहेत आणि या निमित्तानं आज आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना बिलोडी ग्रामपंचायतीचा ठराव सुद्धा विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भात बिलोडगावच्या सरपंच आदरणीय विद्याताई पाटील आणि उपसरपंच पृथ्वीराज पाटील देत आहेत। त्यांनी निश्चितपणे तो पुढे कलेक्टर साहेब किंवा आपल्या विधिमंडळामध्ये मांडावा अशी विनंती ते या निमित्तानं करतायत। विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भामध्ये ग्रामपंचायत बिलोडीने ठराव घेतलेला आहे आणि आपल्या गावचे सरपंच आणि उपसरपंच त्या ठिकाणी तो ठराव देत आहेत। सध्या बऱ्याच ग्रामपंचायतीने ठराव घेतलेले आहेत। धन्यवाद धन्यवाद।
बॉलिंग मार्कवर फिर एकदा चेंडू तरकवला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. मान्यवरांचं अत्यंत मनापासून धन्यवाद. या ठिकाणी परत एकदा कॉमेंट्री बॉक्सवरती प्रवीण मोहिते आपल्याशी जोडले जात आहेत. डिक्लेयर के रूप में मिलेंगे मात्र 2 रन. 48 रन इस ओवर की आखिरी गेंद शेष है. 13 गेंदों का खेल अभी भी शेष. 44 रनों की आवश्यकता. इस ओवर ने लगभग मुकाबला सांगली की तरफ झुका दिया है, लेकिन बल्लेबाजी में वो दम है. सतपाल खाड़े, सूरज साबळे, आने वाले बल्लेबाजों में नीलेश सालुंखे. माइनी टीम कमबैक करना जानती है, लेकिन अगली ओवर और इस ओवर की आखिरी गेंद बहुत निर्णायक. बड़ा शॉट खेलने का प्रयास, एक बार फिर जाते हुए डिक्लेयर के क्षेत्र में 2 रन. और इसी के साथ ओवर की यहां पर हो चुकी है समाप्ति. स्कोरबोर्ड के ऊपर 50 रन, 50 रन ऑन द बोर्ड. सांगली टीम स्पीड अप कीजिए. थैंक यू डीजे. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. थँक यू डीजे, ज्यांनी खरं तर गेले 10 दिवस आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून सहकार्य केलं, नेटचा पुरवठा केला, त्याचे महावीर नवलेजी यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी डॉक्टर सुशील मखदूम यांनी करायचा आहे. सांगली संघ स्पीडअप करा. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे ती मायनी संघाला. बहुत बड़ा मुकाबला ये. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहिब स्मृति चषक 2022 का अंतिम मुकाबला. कौन सी टीम वो कप उठाएगी या आखिरी 12 गेंदें तय करेगी. 12 गेंदें जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता. पहली गेंद सूरज के लिए पुल करने का प्रयास था, लेकिन एक बार फिर गेंद जाते हुए मात्र 2 रनों के लिए. एक और 2 से बात बनेगी नहीं. हर गेंद पर एफर्ट चाहिए, छक्के चाहिए, चौके चाहिए, क्योंकि 11 गेंदें और 40 रनों की आवश्यकता है. हर गेंद पर लगभग चौके की आवश्यकता है. 11 गेंदें 40 रन. गेंदबाज एक बार फिर तैयार. सुशील बुरले, सामने बल्लेबाज सूरज साबळे. ओवर की दूसरी गेंद है. रिक्वायर्ड रेट हर गेंद के बाद बढ़ता हुआ. बड़ा शॉट खेलने का प्रयास. डीप में खिलाड़ी है. इंतजाम का अच्छा कैच. एक और विकेट यहां पर मिलता हुआ बल्लेबाज सूरज. बैक टू द पवेलियन. या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र येसुगुडे यांचा सत्कार करण मोटकट्टे यांनी करायचा आहे. राजेंद्रजी येसुगुडे यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी करण मोटकट्टे करतील. नवीन फलंदाज निलेश साळुंखे मैदानामध्ये. चेंडू शिल्लक आहे 10. सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे मारदवी जिमखाना मायनी संघाला. 10 चेंडू 40 धावा. दस गेंदें 40 रनों की आवश्यकता. नहीं बल्लेबाज निलेश मैदान के अंदर, लेकिन मुकाबला हाथ से फिसल रहा है मायनी टीम के. गेंदबाज एक बार फिर तैयार. सुशील बुरले. अगली गेंद इस ओवर की बल्लेबाज निलेश के लिए. बड़ा शॉट खेलेगा प्रयास. एक बार फिर गेंदबाज में खिलाड़ी वहां पर श्याम. लाजवाब कैच. कैच ऑफ द टूर्नामेंट हो सकता है. क्या कैच पकड़ा है श्याम ने. थैंक यू डीजे. श्याम हेलो. थैंक यू डीजे. या उत्कृष्ट झेलासाठी बेलवडी गावचे माझे उपसरपंच माननीय चंद्रकांत पाटीलजी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे ते श्याम एडगे याच्यासाठी.
40 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 9 चेंडू 40 धावा. हॅट्रिक चेंडू सुशील बोरलेचा. 9 गेंदे 40 रनों की आवश्यकता नहीं. बल्लेबाज मैदान के अंदर अजय गोडसे. हैट्रिक पे गेंदबाज सुशील बोरले. गेंदबाज तैयार गेंद के साथ. स्ट्राइक रेंज पे बल्लेबाज अजय. क्या हैट्रिक हो पाएगी इस बड़े मुकाबले में? दोनों सुशील छाए हुए इस मुकाबले में. बल्ले के साथ सुशील संपकार, गेंद के साथ सुशील बोरले. 9 गेंदे 40 रन. हैट्रिक बॉल. लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए मात्र एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर है ऑफ साइड पे. लेग साइड पे शॉर्ट पिच की गेंद, लेकिन हैट्रिक पूरी नहीं हो पाएगी. गेंद जाएगी डिक्लेयर के क्षेत्र में मात्र 2 रनों के लिए. 2 रनों के साथ अब 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर. इस ओवर में मात्र 4 रन और 2 विकेट्स 4 गेंदों से. 8 गेंदे 38 रन. अब मुकाबला थोड़ा सा फिसल रहा है मायने के हाथ से और सांगली की टीम ट्रॉफी की तरफ बढ़ रही है. गेंदबाज एक बार फिर तैयार. अगली गेंद. बढ़िया गेंद. ड्राइव करने का प्रयास. कैच हो सकता था. जाफर मोमिन वहां पर तैनात है, लेकिन 1 रन यहां पर पूरा होता हुआ. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होगी. स्ट्राइक रन पे आएंगे बल्लेबाज अब सतपाल खड़े. इस ओवर की यह होगी आखिरी गेंद. 7 गेंदे 37 रनों की आवश्यकता. गेंदबाज एक बार फिर तैयार. स्ट्राइक रेंज पे बल्लेबाज तैयार है. बड़ा शॉट खेलने का प्रयास है सतपाल का. गेंद एक बार फिर ऊपर पहुंच गई है. दूर नहीं खिलाड़ी उसके नीचे श्याम एड़गे. कैच यहां पर पूरा. एक और विकेट. थँक यू डीजे. शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. ती मार्दवी जिमखाना मायणी संघाला. मुनाफ शेवटचा षटक घेऊन येतोय. गेंदबाजी के लिए मुनाफ आखिरी ओवर लेकर. 6 गेंदे 37 रनों की आवश्यकता. बल्लेबाज अजय गोडसे स्ट्राइक पर. पहली गेंद इस ओवर की. डाउन द लेग खराब गेंद के साथ शुरुआत की है. वाइड +1 2 रन एक्स्ट्रा के रूप में. 35 रनों की अभी भी आवश्यकता. मात्र 6 गेंदों का खेल शेष है. एक अच्छी गेंद चाहिए सांगली को. बड़ा शॉट खेलने का प्रयास. बैकवर्ड स्क्वायर की तरफ गेंद जा रही है बाउंड्री की तरफ. यहां पर चौका मिलता हुआ 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ेगा. अब 31 रन. 5 गेंदों का खेल शेष है. 5 गेंदे 31 रन. 5 चेंडू 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गेंदबाज एक बार फिर तैयार. बल्लेबाज सामने अजय. बड़ा शॉट खेलने का प्रयास है. खिलाड़ी वहां पर तैनात श्याम. कैच. ऐसा लगता है कि छूट चुका है, लेकिन रनआउट का मौका भी वहां पर छूटता हुआ. पिछले ओवर में एक शानदार कैच, एक आसान सा कैच था. ये छूटता हुआ श्याम के हाथ से. आखिरी 4 गेंदे. मुकाबला मात्र औपचारिक था क्योंकि 34 रनों की आवश्यकता है 4 गेंदों से. 30 रनों की आवश्यकता है. 4 गेंदे 30 रन. गेंदबाज एक बार फिर तैयार. अगली गेंद मुनाफ की. बल्लेबाज
संजय पहला गेंद खेलते हुए इस मुकाबले में, इस ग्रैंड फिनाले के मुकाबले में, लेकिन बड़ा शॉट खेलने का प्रयास किया संजय ने। डीप में खिलाड़ी तैनात है, जाफर सीधा उनके हाथ में। थैंक यू डीजे। आखिरी 3 गेंदों का खेल शेष है। लास्ट 3 balls ऑफ दिस मैच एंड दिस टूर्नामेंट। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब स्मृती चषकावर अर्थातच सांगली संघाचं नाव कोरलं जाणं हे जवळजवळ निश्चित आहे, पण मायणी संघाने या ठिकाणी खचून जाता का म्हणे। आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कारण 2019 साली झालेल्या स्पर्धेत आटपाडी विरुद्ध गारडी असा फायनल सामना झाला। आटपाडी संघाने तो सामना जिंकला, गारडी संघाला उपविजेते पदावर समाधान मारावं लागलं। दोन चेंडू 30 धावांची गरज, मुकाबला मात्र औपचारिकता। सामना जवळ जिंकलाय, खिशात घातलाय तो सांगली संघानं। मोठा फटका शिवमच्या बॅटमधून, चेंडू जातोय, चांगला उत्कृष्ट झेल इंजमाम। थँक यू डीजे। या स्पर्धेतील हा शेवटचा चेंडू येतोय। थँक यू डीजे। 2019 साली गारडी संघ उपविजेता राहिला, 2020 साली त्यांनी विजेतेपद पटकावलं, त्यावेळी उपविजेता संघ होता सांगली, आणि आता 2022 मध्ये सांगलीचा संघ जवळजवळ हा शेवटचा चेंडू औपचारिकता पूर्ण होते। सांगली संघाने 23 धावांनी हा सामना जिंकलाय आणि सांगली संघ ठरतोय डॉक्टर पतंगराव कदम साहेब स्मृती चषकाचा मानकरी। धन्यवाद, धन्यवाद डीजे, धन्यवाद।